प्रभाग क्रमांक 29 मधून भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार मुकेश शहाणे यांच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ आज अत्यंत उत्साहात आणि धार्मिक विधीने पार पडला। उत्तम नगर परिसरातील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांची महाआरती करून मूर्तीसमोर श्रीफळ फोडण्यात आले आणि पूजा अर्चनांनी निवडणूक रणशिंग फुंकण्यात आले। शुभारंभाच्या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। मंदिरात सर्वप्रथम श्रीरामाची सपत्नी आरती करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर येत्या वर्षासाठी तयार केलेली नवीन दिनदर्शिका प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करून प्रचाराला भक्तिमय सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमास प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवारांसह भाजप पदाधिकारी अंकुश वराडे, प्रदीप चव्हाण, पवन कातकडे, जी भाऊ बच्चाव हे विशेष उपस्थित होते। परिसरातील महिला भगिनी, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचाराला मोठा उत्साह मिळाला। यावेळी इच्छुक उमेदवार मुकेश शहाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांकडून आशीर्वाद घेतला। त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना प्रभागातील विकास कामांवर भर देण्याची भूमिका मांडली। प्रभाग क्रमांक 29 मध्ये गेल्या काही वर्षात विकासाला लागलेली गती पुढेही अधिक वेगाने सुरू ठेवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज प्रभाग क्रमांक 29 हा आमचा प्रभाग, इथून आज श्रीरामचरणी नतमस्तक होऊन आज आमच्या प्रचाराचं नारळ आम्ही फोडलेलं आहे। कॅलेंडरचं पण आज प्रकाशित करून संपूर्ण प्रभागात आम्ही कॅलेंडर वाटून त्याच्यानंतर असे अनेक एक परिपत्रक आम्ही लोकांपर्यंत घेऊन आशीर्वाद रूपी जाणार आहोत। आज आम्ही सर्व इच्छुक उमेदवार, योगिताताई हिरे सुद्धा इथं आहेत, भूषण राणे आहे, सोनेलीताई आहे, छायाताई आहे, छाया परिमल आहेत, सगळे भागवत ताई आहेत, सगळे बरके नाना आहेत। असे सगळे इच्छुक उमेदवार एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी जो निर्णय केला आम्हाला तो मान्य राहील। आम्ही सर्व इच्छुक उमेदवार एकत्र प्रचार करायला सुरुवात केलेली आहे। आज माझ्या कॅलेंडरच्या ओपनिंगला सगळे उपस्थित राहिले। मी त्यांचं, ज्येष्ठ श्रेष्ठांचं, उमेदवारांचं, मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा ही विनंती करतो। थांबतो। जय श्रीराम। कार्यक्रमात अनेक नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत उत्तम प्रतिसाद मिळाला अशी अपेक्षा व्यक्त केली। विशेषतः महिला भगिनींनी त्यांना हार घालून ओवाळून भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। धार्मिक वातावरणात आणि सामूहिक उत्साहात झालेल्या या शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 29 मधील निवडणूक वातावरण अधिक रंगू लागले असून पुढील दिवसात प्रचाराला वेग येण्याचे चिन्हे स्पष्टपणे दिसत आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।